धनराशी 400 रुपये होती, तेव्हापासून 1,20,000 पर्यंत जो प्रवास आहे त्या प्रत्येक वर्षी प्रथम पारितोषिक देणारे हे व्यक्तिमत्व आहे सुभाषदादा फडके. त्यांचं स्वागत आपण पाहिलं. सामना सुरू करायचं आहे. मॅच ऑन अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. फिलहाल इस बार मैच शुरू, लेकिन वाइड अंपायर ने घोषित किया. धन्यवाद इस बार सुशांत भाई, बहुत ही सुमधुर कमेंट्री सुनी और हमारे प्रवीण टेम्बे सर वहाँ हमारे मेहमानों का बेहतरीन अपने सुमधुर वाणी से सभी का स्वागत कर रहे हैं. नेक्स्ट बॉल यानी कि वेदांत पवार की अगली बॉल और दिशाहीन भटकी गेंदबाजी हो रही, लय बिगड़ गई है और पूरी तरह सुर में गेंदबाजी नहीं है, बेसुर हो रहे. सुर चाहिए, सुर इंपॉर्टेंट बात है. गेंदबाजी में लय भी वही चाहिए, लेकिन यहाँ लगातार 2 गेंदे वाइड और यहाँ फायदा हो रहा है, यानी कि अपोजिट टीम गौरी स्पोर्ट ने वाली टीम का स्कोर 2. राजेश जी काताला नॉन स्ट्राइकर एंड पे एक धाकड़ खिलाड़ी और उनके साथीदार है धीरज काताला. वेदांत पवार की अगली बॉल, धीरज ने लॉब किया गेंद को और भेज दिया हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट. टाटा बाय बाय चरण. यहां बेहतरीन छक्का आया मिड विकेट के एरिया में और छक्के के साथ स्कोर पहुंचा है 8 के घर में. सुधीर जी अगलावे और केतन ढोंगरे, इनके पास ये लेग का जो कहा है, पहली गेंद वाइड, दूसरी गेंद वाइड और जैसी तीसरी गेंद मिली उसके ऊपर कड़ा प्रहार किया अच्छे रन के लिए. और इस बार देखा जाए धीरज, जिनके पास बाइक मैन जिसे हम कहते वो है, लेकिन ISPL में हमारे एकड़ घर के सुपुत्र अमित नाइक, जिन्होंने क्या बल्लेबाजी की, अभिषेक बच्चन साहब उनके हाथों से उनका सम्मान हुआ है. हवा में गेंद, कैच इट. ओह चूकते चूकते तो पहुंच गया. 2 हाथों में, जब 2 हाथों में पकड़े गए तो कैच छूट गई, लेकिन एक हाथ में कैच को लपक लिया. आउट. और आउट बल्लेबाज आणि आमच्या व्यासपीठावर सर्व पाहुणे बसलेले, अगदी आमचे रायगड भूषण पुरस्कार सन्माननीय मधुकर बुवा ढोंगरे. अगदी मधुबुवांसाठी त्यांच्या वडिलांनी मधुबुवा खूप मेहनत केली. त्यांना अगदी त्यांच्या एमेटिव्ह घेऊन प्रतापवानकडे जायचे, तशा प्रकारे आज त्यांचे सुपुत्र स्वराज ढोंगरे सुद्धा आहेत. आणि मधुबुवांना ही अपेक्षा आहे की स्वराज माझ्या पावला पावला टाकून पुढे मात्र जसं माझं नाव चाललं तसं तरी नाव न्यावं. आणि नक्कीच नाही, क्योंकि दुनिया में केवल पिता एक ऐसा इंसान है जो चाहता है कि मेरा बच्चा मेरे से कामयाब बने. तो सन्माननीय रामचंद्र शालिकजी फडके यांच्याकडून 2,000 रुपयाचं इथे योगदान देण्यात आलं. त्यांचं स्वागत. आणि रामजी ढोंगरे, मी आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती या. प्रकाशजी जाधव फडके, गजानन ढोंगरे, बालचंद्र पाटील, देवीचा पाडा, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. और PSI रोशन दादा कातारा नेवाली गांव के सुपुत्र, इस बार देखा जाए स्ट्राइक के ऊपर, तो स्ट्राइक के ऊपर अतुल है और इस बार ये गेंद बहुत ही बढ़िया साबित हुई है. नेवाली गांव के हमारे PSI हमारे इस बार देखा जाए तो यहाँ रोशन दादा कातारा साहब, उनका भी हम स्वागत कर रहे हैं. राजेश कातारा साहब इनके छोटे भाई हैं. ये हवा में मिस टाइम शॉट है, कैच की संभावना मुश्किल है. और देखिए कॉल चुका. क्रिकेट में कॉल इज इंपॉर्टेंट बात है. 1983 के विश्व कप में अगर कपिल देव साहब यशपाल शर्मा को कॉल नहीं करते तो वहां टक्कर होने वाली थी. कॉल किया और यशपाल शर्मा जी रुक गए. वीरेंद्र जट साहब का कैच लेने के बाद उसके बाद इतिहास घड़ गया
और इतिहास में ऐसा हो गया कि वहां वेस्ट इंडीज परास्त हो गई. कॅचेस विन द मॅचेस. सन्माननीय विकास नारायण फडके आत्ताच त्यांचं मंचावरती आगमन झालंय आणि थोड्याच वेळामध्ये मित्रांनो पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीशजी पाटील साहेब आणि तदनंतर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शरदजी पवार पार्टीचे मेहबूब शेख आणि नितीन त्रिमुखे प्रदेश सचिव महाराष्ट्र या 3 दमदार व्यक्तिमत्वांचा थोड्याच वेळामध्ये मंचावरती रॉयल शुभाग बनवणार आहे. ये देखिए राजेश कादारा साहब ने उल्टा बल्ला चलाया, रिवर्स स्वीप और मिल गए चौवा. आ गई. चौके के साथ राजेश कातारा जी ने खाता ओपन किया खुद का. टीम का स्कोर पहुंचा है 13 लॉस ऑफ 1 विकेट. गौरी स्पोर्ट नेवाली टीम थोड़ा रनअप चुका हुआ है. काफी जबरदस्त एक अट्रैक्शन आकर्षण ये ट्रॉफी है. मंच पूरी तरह से निकल गया और सभी भारतीय खिलाड़ी जो है उनके जो बैनर है इस बार देखा जाए वो लगे हैं. और ड्राइव किया खूबसूरती के साथ, कवर ड्राइव किया है. एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद आ गई है. खिलाड़ी फंबल दूसरे के लिए भागने जा रहे हैं, खतरा बन सकता है. और इसी के साथ राजेश काथारा जी तू मैं चला और घाटा हुआ. विकेट नंबर दूसरा गॉन. स्कोर है 14 लॉस ऑफ 2. देखिए गाना लगाने के बाद गौतमी हमारी तैयार है नाचने के लिए, तो उन्हें हम विनती करते थोड़ा एक डांस हो जाए, ऐसे हमारे मेहमान भी खुश हो जाएंगे. हम पहली दफा ढोंगरे जे बड़ा में आए थे ना, लेकिन टूर्नामेंट वहाँ थी. क्या डांस किया था उसने. लेकिन टीम का स्कोर 14, 2 विकेट के नुकसान पे. आणि खिडूपडाचे रोशन 5155 यांना विनंती असेल की आपण मंचकावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात शरदजी पवार साहेब यांच्या पक्षातील काही मान्यवरांचं इथे शुभाग बनवणार आहे आणि प्रभुदादा फडके यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक इथे सहर्ष स्वागत केलं जाईल. बिल्कुल सुस्वागतम, स्वागत और आगतम. मेहमानों का स्वागत करना हमारा आद्य कर्तव्य, हिंदू संस्कृति है हमारी. तो फिलहाल नए गेंदबाज पहले ओवर की समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट नेवाली टीम का स्कोर पहुंचा है 14 और जेडीएम बेलौली टीम टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी कर रहे हमारे बेस्ट कमेंटेटर और जबरदस्त व्यक्तिमत्व ग्राम पंचायत सदस्य सन्मान्य दिनेश पाटिल बंधु, इनके गांव की टीम है. तथा हमारे चोरगे साहब उनके गांव की टीम है. परशुराम दादा, उन सभी का हम स्वागत कर रहे हैं इस टूर्नामेंट से. और खूबसूरती के साथ इस बार खेला हुआ शॉट है कवर के क्षेत्र में, लेकिन फील्डर वह तैयार है. एक तो सिंगल मिलेगा. नए बल्लेबाज एनके जिन्होंने खाता ओपन किया खुद का. टीम का स्कोर पहुंचा है 15 के घर में. निश्चित नेवाली संघ खेळतोय आणि नेवाली संघ म्हटला तर रोशनजी कातारा जे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि PSI आहेत. रोशनजी कातारा जे मयूर फडके यांचे वर्गमित्र आहेत. आमचे आयोजक मयूर फडके तुम्हाला इथे आमंत्रित करतायत, आपण मंचकावरती यावं. रोशनजी कातारा. नेक्स्ट बॉल और अपील, लेकिन ठुकरा दिया अंपायर ने. और देखिए अपील करने की मधुबो वैसी जगह दो ही है, एक क्रिकेट का कोर्ट, एक कोर्ट और क्रिकेट का मैदान, बाकी दूसरी जगह अपील किधर नहीं है. फिलहाल अंपायर सहमत नहीं है, लेकिन टीम का स्कोर रुका हुआ है 15 पे स्कोर. नीलेश पाटिल ओ लगा बॉल लगा, पानी लेके जाओ, फटाक से पानी और आइस लेके जाओ. चलो फर्स्ट एड किट घेऊन जा, पाणी घेऊन जा. यस. तर थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करू. सतीशजी पाटील जे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाटीलचे मान्यवर मेहबूब शेख, महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब
आणि नितीन त्रिमुके प्रदेश सचिव महाराष्ट्र या 3 मान्यवरांचं इथे शुभागमन होणार आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तुम्ही पाहतात आमदार बाळराम पाटील चषक 2025 पर्व क्रमांक 12. अमित दादा 12वा पर्व. आत्तापर्यंत जे 11 पर्व झाले होते ना ते दमदार होते, परंतु 12वा पर्व एकापेक्षा एक. या स्पर्धेमध्ये कोणत्याच व्यक्तीचा बॅनर नाही आहे. बॅनर आहेत ते म्हणजे इन्स्पिरेशन खेळाडूंचं, ज्यांच्याकडून बघून आपण क्रिकेट शिकलो ते आपले आवडते खेळाडूंचं बॅनर आहे. ही या स्पर्धेची खासियत. ही स्पर्धा फक्त टेनिस क्रिकेट प्रेमियांसाठी आहे. या स्पर्धेमध्ये कुठलंही राजकारण केलं जात नाही. ही स्पर्धा फक्त क्रिकेटसाठी अमित दादा ओळखली जाते. यस, अगदी अप्रतिम आपण उल्लेख केलात की बघा कुठेही बघायला गेलं तर बॅनर मात्र काही नेत्यांचे असतात, काही कार्यकर्ते, पण इथं मात्र हे बॅनर लावल्यामुळं इतकं अट्रॅक्शन आलं की बघताना अगदी असं वाटतं आपण मुंबईच्या वानखडेमध्ये आहोत. अगदी जबरदस्त. समोर स्क्रीन, ही एक आकर्षण, समोर ट्रॉफी, मंचावर सर्व आपले प्रमुख पाहुणे आणि संघाची धावसंख्या 15. हा बॉल मात्र थोडा जोरात लागला होता. 1983ला माल्कम मार्शलनं असाच बाउन्सर मारला होता. बलवंत संधूच्या कंप्लीट कनपट्टीवर लागला होता आणि त्यावेळी ते का इंटरव्ह्यूमध्ये बलवंत संधूने सांगितलं, जेव्हा बॉल माझ्या लागला तेव्हा मात्र मला सगळ्या गुरुजींची आठवण आली. इस प्रकार यहाँ कोई नुकसान नहीं है, लेकिन फिलहाल स्कोर 15. बाउंस से सावधान की बात लगना चाहिए. ये किनारा लग चुका है, पीछे प्रोडक्शन है. ये देखिए स्टंपिंग नहीं हो चुका है. यहां जेडीएम बेलवली टीम पहले गेंदबाजी कर रहे, जो ब्लू जर्सी में खेल रही है. उनके अपोजिट गौरी स्पोर्ट नेवाली टीम खेल रही है. दूसरा ओवर जारी है. 4 गेंदें खत्म हो चुकी है. 2 गेंदों का खेल शेष है. खूबसूरत मैदान, खूबसूरत लोग और बढ़िया आयोजन नियोजन. आमदार ट्रॉफी और गई, हवा में गई और ग्राउंड के पार आर पार छप्पर फाड़ छक्का. पाटिल की पहली गेंद के ऊपर सिंगल आया, 3 गेंदें डॉट फेंकी थी, लेकिन 5वीं गेंद के ऊपर लगभग देखा जाए अतुल काथारा ने गेंद को भेज दिया है मिड विकेट के ऊपर. लंबा छक्का आया और स्कोर आगे जा चुका है 21 के घर में. एन के 1 पे खेल रहे नीलेश पाटिल की अंतिम बॉल शेष. और ये भी गई खिलखिली चंपा, खुश हुए रंभा, देखा बड़े लंबा और छक्के मारा, खंबा ठोक दीजिए. घेऊन जात मध्ये 2 षटकानंतर इकडे गौरी स्पोर्ट नेवाळी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 ला 2 गडी बाहेर. 27. जबरदस्त ग्रामस्थ मंडल ढोंगऱ्याचा बड़ा आयोजित दूधिया रोशनी में आमदार बाळराम पाटील साहब 2025 का ये भव्य आयोजन नियोजन 12वां साल. वही होता, वो तो गुस्सा है ना. बॉल देखिए, महेंद्र अमरनाथ को बॉल लगने के बाद उन्होंने माइकल होल्डिंग के ऊपर 2 छक्के मारे, तो ये बॉल लगने के बाद इस बल्लेबाज ने 2 छक्के मारे अतुल कातारा ने. लगता है गुस्सा निकाल दिया. क्रिकेट जितना आसान खेल है ना उतना ही क्रिकेट घातक है दोस्तों. क्रिकेट की शुरुआत तो वैसे मधुबा इंग्लैंड ने की है, लेकिन माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसने दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था. द्वापर युग में भगवान श्री कृष्ण क्रिकेट खेलते थे. उस टाइम नाम था चेंडू आणि फड़ी. शॉट ऐसा मारा था ना, गेंद यमुना के तालाब में गई थी, क्योंकि कालिया वहां नखरा कर रहा था उसे बाहर निकालने के लिए, जानबूझकर मारा था. मंगेश पाटिल और वेल बॉल, अच्छी बॉल, कोई रन मिलेगा नहीं है इस गेंद के ऊपर. और ये देखिए इस मैच को हमारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी
कि हमारे आदरणीय रविदादा भोईर इस बार देखा जाए यहाँ मैच को देख रहे, तो उनका हम हार्दिक हार्दिक स्वागत। उनके साथ हमारे सत्यजी म्हात्रे साहब, एक बेस्ट अच्छे खिलाड़ी, अच्छे कमेंटेटर, रेगुलर सेशन के सलाहकार और इस बार खजिनदार है दोनों। बिल्कुल, तो महेश अगलावे साहब भी मौजूद है, उनका भी हम स्वागत कर रहे हैं। इस बार कट किया गया इनको, लेकिन फील्डर मौजूद है। फंबल फंबल, भागो भाग मिलका, शाबाश। क्रिकेट में रणनीति इंपॉर्टेंट बात है और चतुराई। देखिए युवराज सिंह और मोहम्मद कैफ जब 22 साल के पट्टी के ऊपर भागते थे तो मानो ऐसा लग रहा था कि अपोजिट टीम वाले सोचते थे कि ये क्या चल रहा है। उस तरह से रन चुराना में बल्लेबाज कामयाब बने। गौरी स्पोर्ट ने वाली टीम का स्कोर 29, 2 विकेट के नुकसान पे। तर प्रगती ट्रान्सपोर्टचे मालिक सन्माननीय भरतजी डोंगरे साहेब यांचे ते शुभागमन झालं आहे आणि भरत डोंगरे साहेबांकडून या आमदार बालराम पाटील चषकासाठी एक बायसायकल इथे देण्यात आली आहे आणि ते देखील त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांचे सोबत सन्माननीय कमलेशभाई दावडा यांचं देखील आगमन झाले। करतोस लॉजिस्टिक मॅनेजरचे कमलेशभाई तलोचा युनिट, आपल्याला विनंती की आपण मंचकावरती यावं। भरतजी डोंगरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। 29 स्कोर, ब्लॉक हॉल में गेंद को फेंका था, क्रिकेट का ब्रह्मास्त्र, अनाधिक काल तक चलने वाला है स्कोर यहां 31 स्कोर 31। देखिए हम ग्रामीण टेनिस क्रिकेट में ऐसे कहते बूंदा फेंका है, ना सेना ना डांडा। बूंदा मारा भवानी बूंदा, आपने कौन बोलते हो मामू। 31 स्कोर 31। शॉर्ट अप लेन थी, ऑफ स्टंप के बाहर जाकर गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है, डॉट गेंद। नेक्स्ट डिलीवरी, बहुत ही सुंदर डिलीवरी, कितनी आगे फेंकी। देखिए गतिशीलता भी सही थी, धार भी सही थी, गेंद लाइन में सही थी, गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं, डॉट गेंद। और इसी के साथ तीसरा ओवर खत्म हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट नेवाली टीम का स्कोर पहुंचा है 31 रन, 2 विकेट के नुकसान पे आने वाली 12 गेंदें शेष। तर व्यासपीठावरती काही मान्यवरांचा आपण इथे सन्मान घेतोय। इनिंग्स 3 ओव्हर संपल्यानंतर सन्माननीय रामजी डोंगरे साहेब यांच्या वतीने 1100 रुपये देण्यात आले। राम डोंगरे या, माननीय रामजी डोंगरे साहेब यांचा यथोचित आणि आदरातिथ्य सन्मान व्यासपीठावर केला जाईल। सन्माननीय रामजी डोंगरे। पुढील सन्मान प्रकाश जनार्दन फडके। प्रकाश दादा, आपण यायचं आहे आपला सन्मान घेण्यासाठी। प्रकाश दादा, आपलं देखील चांगलं योगदान आहे। प्रकाश फडके, प्रकाशजी जनार्दन फडके यावं। सन्माननीय गजानन डोंगरे यांना विनंती असेल आपण देखील या आपला सन्मान घेण्यासाठी। गेस्ट इज अवर गॉड, पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय। गजानन डोंगरे साहेब, तुम्हाला देखील यावं, आपण देखील यायचं आहे। आणि त्यानंतर भालचंद्र पाटील देवीचा पाडा। भालचंद्र या, नाईट रचनेचे आयोजक आहेत भालचंद्र, आपण त्यांचा देखील येथे सन्मान करूया। जसा वेळ आपल्याला मिळाला आहे तसा त्या वेळेचा वापर करूया। इनिंग ब्रेक किंवा 3 ओव्हर नंतर पाहुण्यांचा सन्मान होणं महत्त्वाचं आहे। जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा कॅमेरा ऑन द मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। थैंक यू सो मच। नाउ बैक टू कमेंट्री बॉक्स। शुक्रिया प्रवीण जी टेम्बे। और चलते मैदान के अंदर, हो हिट विकेट, आपको जाना पड़ेगा वापस। बल्ला स्टंप के ऊपर लगा और इसी के साथ बल्लेबाज बैक टू द डगआउट। 31 लॉस ऑफ 3 विकेट गौरी स्पोर्ट नेवाली टीम का स्कोर है। डीजे ये पिंजरे पोपट बोले।
निशाण आहे भगव निशाण आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे हाँ रायगढ़ किला देखिए मधुबुआ ताजमहल अगर एक प्रेम की निशानी है तो रायगढ़ किला एक शेर की कहानी है। जय शिवराय। और यहाँ से प्रस्थान करने जा रहे आगे के आपके कार्यक्रम है उसको ढेर सारी शुभकामना और यही प्यार हमारे ऊपर आपका रही है क्योंकि प्रेम परिचय को पहचान बना देता है वीराने को गुलिस्तान बना देता है। मैं आप भी कहता हूँ गैरों की नहीं प्रेम इंसान को भगवान बना देता है। निश्चित सन्माननीय रायगड भूषण मधुकरजी बुवा ढोंगडे यांचा आपण विचार केला अमित दादा तर एक नामांकित व्यक्तिमत्व रायगड भूषण म्हणजे रायगडचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आणि महाराष्ट्रामध्ये या पुरस्काराबद्दल नेहमी चर्चा होते तर हा पुरस्कार आपल्या मधुकरजी बुवा ढोंगड्यांना मिळाला ज्याने अनेक शिष्य घडवले। आपण सगळीकडे पाहिले ना भरपूर शिष्य दादांचे नेहमी असतात जेव्हा ते स्टेजवर येतात त्यांचे ते पाया पडत असतात ही दादांनी कमवलेली संपत्ती आहे त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून आणि एक खूप जबरदस्त व्यक्तिमत्व मधुकरजी बुवा ढोंगडे साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आले आमच्या आयोजकांवरती प्रेम दाखवला आमच्या त्रिमूर्तीवरती आमदार बाळासाहेब पाटील चषकावरती त्यांचं आपले स्वागत करतोय। ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स। यस बीमर फिर फर्स्ट एड बॉक्स यस तो चलिए फर्स्ट एड बॉक्स लेके जाइए कृपया हाताला लागलेले चेंडू चला डॉक्टर लगेच जा आतमध्ये जा फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा। वर लक्ष द्यायचं आहे एखादा निर्णय फॉर्च्यून इव्हेंट आमचे दाखवत आहेत नेमका बॉल कसा पडला लँडिंग होता की नाही फुलटॉस बॉल हे चेक करा तुम्ही। एक मोठी स्पर्धा मित्रांनो आमदार बाळासाहेब पाटील चषक 2025 एका बाजूला नेवाली एका बाजूला बेलवडी दोन मातब्बर संघ तुम्हाला पाहायला मिळतात। इट्स अ फेअर डिलिव्हरी चला 55 मिनिट सामना चालू करून घ्या। चला 12वां खेळाडू हाथ पे जायचे थोड़ा कई बार गेंद उंगली के ऊपर लग गई तो खिलाड़ी इंजर्ड जो हो चुके हैं उन्हें विनती है आप इधर आइए। 37 लॉस ऑफ 3 विकेट चौथा ओवर जारी है। और पूरी तरह से लोग इस मैच का गवाह है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है और आज रायगढ़ और ठाणे जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चालू है। ये देखिए हमारे बेस्ट कमेंटेटर अच्छे क्रिकेट खिलाड़ी और उड़न एसोसिएशन रायगढ़ एसोसिएशन के माध्यम से आप देख सकते हैं तो उनके ऊपर एक कमान दी है उड़न पूर्व विभाग के जाने माने हमारे दोस्त प्रकाश जी ठाकुर सर आपका हार्दिक स्वागत। और ये गेंद देखिए अच्छी बॉल थी गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। स्कोर रुका हुआ है 37 लॉस ऑफ 3 विकेट गॉन हो चुके यानी कि चौथा ओवर जारी है। तो आपका हार्दिक स्वागत यहां आजाद मैदान से स्वागत वेलकम। ये उड़ाया और चली देखो ना देखो मेरा लल्लू उधर से आई चमक छल्लू ऐसा मारा छक्का कि गेंदबाज का होश उड़ गया हल्लू हल्लू ठोक। विश्वास करे हमारी दोस्ती एलआईसी है लेकिन प्रकाश ठाकुर हमेशा कहती है प्यार करना है तो निर्मा बॉर्डर वाली से करो वो बोलती है पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो। स्कोर हो चुका है छक्के के साथ 43-43
और शानदार जानदार आयोजन नियोजन 24 कैरेट का असली आयोजन नियोजन है। मैदान सुसज्जित, 2 ब्लैक स्क्रीन, 4 कैमरामैन है। पूरी तरह से इंडियन क्रिकेट के सभी फोटो, चमकदार ट्रॉफी, मंच निकल गया, अच्छी साउंड सिस्टम, हमारे कमेंट्री डिपार्टमेंट, हमारे अंपायर पैनल, स्कोरर लाजवाब। शॉट ऑफ प्लेन और इसके ऊपर शानदार तरीके से पुल किया, पुल सक्सेसफुल, पावरफुल, वंडरफुल, पंडरपुर में चर्चा छक्के की। देखिए गेंदबाज मंगेश पाटिल अंतिम ओवर फेंकने के लिए आए हैं और ऐसा रफाड़ा दिया 6 रन के लिए बल्लेबाज अतुल कातारा। और देखिए बॉल लगा है, उसका गुस्सा इस बार देखा जाए बेलोली के गेंदबाजों के ऊपर। स्कोर 49। ओ इस बार सिंगल मिलेगा, विकेट कीपर गलती कर चुके, रनआउट का मौका और ये अंपायर क्या होगा फैसला। तीसरे अंपायर की या डिमांड की टीवी अंपायर के पास कि बल्लेबाज आउट है या नॉट आउट है, वो बताएंगे फॉर्च्यून इवेंट के माध्यम से। Yes, it's a not out. चला बघा, खिडकपाडा आणि खुटारी दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग दाखवायची आहे। यस, और इसी के साथ गौरी स्पोर्ट भाई का इशारा है, तो गौरी स्पोर्ट ने वाली टीम की 50 पूरी 50 रन बोर्ड के ऊपर। और स्लॉग हिट किया है मिड विकेट के ऊपर, घुटना टेक, तमाशा देख, गुड फील्डिंग, गुड थ्रो, एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा गौरी स्पोर्ट ने वाली का 51-51। पार्थ पाटिल 8 पे खेल रहे, लेकिन अतुल कातारा एक साइड से मैदान के अंदर 24 पे खेल रहे। और ये इस बार गलती, और इस बार पीछे भी गलती, एक सिंगल मिलेगा दूसरे के लिए, मगर ये क्या हुआ, ये स्टंपिंग अंपायर क्या फैसला है वहां, ये वाइड बॉल है, वाइड प्लस 1 है, लेकिन रनआउट की विकेट गिरेगा ऐसा लग रहा है। और ये बल्लेबाज आउट, डायरेक्ट स्टंपिंग किया, तो यानी कि मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर जाएगा मेरे हिसाब से 53-53। अतुल मैदान से वापस। अतुल कातारा एक बेहतरीन पारी के लिए अपनी टीम के लिए, मुझे लगता है उन्होंने 24 रनों का योगदान दिया है क्या, 24 रनों की उम्दा पारी, लाजवाब पारी, बॉल लगा था और उसके बाद उन्होंने आक्रमण दिखाया, लाजवाब, गुड बॉलिंग अतुल कातारा, वेल डन। और स्कोर जाएगा मेरे हिसाब से 53 नौ संख्या 53। और गेंदें बची हुई मेरे हिसाब से आखिरी 2, अब क्या आखिरी 3 गेंदें शेष है, थोड़ी गलती हुई। क्या हुआ, ये हिरावन भोसले सर खाना खा के आएगा ना, उसकी इस बार की एनर्जी हमें आ रही है। तो फिलहाल 3 गेंदें शेष है और नए बल्लेबाज का आगमन मिस्टर महेश पाटिल। महेश पाटिल बायात के खूंखार बल्लेबाज है, कब्बू प्लेयर है, किस तरह से बल्लेबाजी करेंगे देखना पड़ेगा। मंगेश पाटिल, ओ बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड, और विकेट नंबर मेरे हिसाब से यहां 5वां गॉन, डीजे। सन्माननीय रोशन उलवेकर खिडकपाडा 5155 यांना खास आम्ही आमंत्रित करतो मंचावर, आणि आमचे बंटी आणि मयूर फडके जे आयोजक आहेत ते रोशन 5155 यांना मंचकावरती आम्ही आमंत्रित करतो, आपलं मनपूर्वक स्वागत। आखिरी 2 गेंदें शेष
और टीम का टोटल स्कोर इस बोर्ड के ऊपर 53, 53 पे 5वां विकेट गॉन। निशान कातारा जी इस बार शॉट फाइनल के ऊपर, यहां स्टंपिंग होगी क्या नहीं, लेकिन एक तो सिंगल मिलेगा और बल्ले से आ चुका है, यानी कि एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 54 और अंतिम ओवर की अंतिम डिलीवरी, लास्ट डिलीवरी, शेवटचा बॉल। लेकिन इस ओवर में एक छक्का खाने के बाद इस बार देखिए वापसी भरी गेंदबाजी चल रही है स्वप्ने मंगेश पाटिल की। अंतिम बॉल के ऊपर बल्लेबाज खेलेंगे पार्थ। आउट दैट अपील की थी लेकिन सिंगल मिलेगा। 54 और एक ये रनआउट की विकेट जाएगी, यानी कि 6 विकेट गॉन। 54 और एक लेग बाई के रूप में 55 और जीतने के लिए यह हम देख सकते हैं जेडीएम बेलौली टीम को 30 बॉल में 55 रन चाहिए। 55 रनों की जरूरत है, तो 55 का पीछा करने में बेलौली टीम की बल्लेबाजी कैसी होगी। गौरी स्पोर्ट नेवाली टीम की आपके 55 रन हो चुके और जीतने के लिए 56 रनों का टारगेट है जेडीएम बेलौली के सामने। तो यहां बेलौली की बल्लेबाजी कैसी होगी, नेवाली की गेंदबाजी कैसी होगी। रन रोकना है नेवाली टीम को और रन इकट्ठा करना है बेलौली टीम को, लेकिन मैच कौन जीतेगा कौन हारेगा इसका फैसला आने वाला वक्त बताएगा। चला फिल्डिंग लावून घ्यायचे नेवाली संघ याच मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। सोनू कातारा आत्ताच त्याने बाईक जिंकली, सोनूची बॉलिंग तुम्ही पाहाल। सोनू तुम्हाला देखील शुभेच्छा। तर व्यासपीठावरती पाहुण्यांचा सन्मान करतोय आदरणीय पाहुणे ज्यांच्या वतीने स्पर्धेला बायसायकल देण्यात आली अशा आमचे पुरस्कर्ते सन्माननीय भरत डोंगरे साहेब यांचा सन्मान केला जाईल। भरतजी डोंगरे आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपला शुभ सन्मान स्वीकारावा। खडूकपाडाचे उमेश भोईर, मी दादाला विनंती करतो एक उत्कृष्ट लेजंड प्लेअर 40+ उमेश भोईर यांनी मंचकावरती यावं। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। भरत डोंगरे साहेब एक सायकल देण्यात आली, त्यांचं स्वागत करतोय आणि तदनंतर स्वागत करूया त्यांच्या समेत आलेले आमचे मित्र अर्थात या स्पर्धेचे एक प्रमुख पाहुणे कमलेश भाई। कमलेश भाई का सम्मान किया जाएगा। आइए कमलेश भाई, आपका भी स्वागत है। आमदार बालराम पाटिल चषक 2025 में आपने भी अच्छा योगदान दिया है। कमलेश भाई का यहाँ पर सम्मान किया जाएगा कमेटी के द्वारा। व्यासपीठावरती आपण मधुकरजी डोंगरे साहेबांना पाहतो, त्यांच्याकडून 3रं पारितोषिक देण्यात आलंय। जगन्नाथजी डोंगरे साहेब त्यांच्याकडून 4थं पारितोषिक देण्यात आलंय, त्यांचा देखील आपण थोड्याच वेळात सन्मान करू। कमलेश भाई का सम्मान यहाँ पर होता हुआ, स्वागत है आपका। तर थोड्याच वेळामध्ये ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते सन्मान्य पाहुण्यांचा आता व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे। सन्मान्य पाहुणे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब कमिटीचे महबूब शेख आणि नितीन त्रिमुखे प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य या 3 मान्यवरांचं व्यासपीठावरती दमदार स्वागत होणार आणि त्यांचं मी स्वागत करेल अनिलजी डोंगरे आणि प्रभू फडके डोंगरचा वडा यांच्या माध्यमातून या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक व्यासपीठावर स्वागत करूया। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। चला पंच मैदानामध्ये स्पीडअप करायचं आहे। 25 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त झाली पाहिजे याची नोंद घ्या। फिल्डिंग टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली म्हटलं तर आमचे अष्टविनायक ढाबाचे ओनर आकाश कातारा यांचं देखील आम्ही स्वागत करतो। आकाश कातारा आपण आला असाल तर या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे। खडूकपाडाचे मान्यवर मनोजजी उलवेकर यांना मी विनंती करतो की आपण देखील या व्यासपीठावरती यावं। तो टॉस करूया। मी दोन्ही संघनायकाला विनंती करतो, साहिल आणि विशाल संघनायक टॉससाठी यायचंय। टॉस करतील सन्माननीय भरत डोंगरे साहेब आणि कमलेश भाई। भरतजी डोंगरे आणि कमलेश भाई यांना विनंती असेल की आपण टॉससाठी पुन्हा स्वागत कक्षामध्ये यावं।
क्राटोस लॉजिस्टिक मॅनेजर तलोजा युनिट कमलेशभाई आणि भरतजी डोंगरे यांच्या शुभ हस्ते सामना क्रमांक आजची लढत क्रमांक 4 तुम्हाला पाहायला मिळते. लॉर्ड्स प्रमाणे 3, कारण पहिला एक सामना एफ पोलचा झाला होता आणि त्यानंतरचे लगातार 3 सामने. दोन संघनायक खुटारी आणि खिडूकपाडा म्हटलं ना तर दोन्ही मातबर संघ आहेत मित्रांनो. खुटारी हा संघ सध्या सात्विक 11 चैतन्येश्वर खुटारीच्या नावाने खेळतो आणि विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा संघ. सुरुवातीला फोटो सेक्शन होणार आणि त्यानंतर टॉस केला जाईल. जो संघनायक टॉस जिंकेल त्याला टॉस पाहुणे देतील, त्यानंतर निर्णय सांगितला जाईल. कमलेश भाई के शुभ हस्ते टॉस किया जाएगा. हेड कॉल केला खिडूकपाडाने आणि यावेळी टेल सात्विक 11 खुटारी वॉन द टॉस. टॉस देना आपको इन्हें. कप्तान ने टॉस जीता है खुटारी. खुटारी वॉन द टॉस. विशाल म्हात्रे आपल्या सोबत आहेत. विशाल, निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी करू. आज तुमचा संघ सात्विक 11 चैतन्येश्वर खुटारीच्या नावाने खेळणार. पॅकर देखील तुमच्या आहेत UD. काय म्हणाल तुम्ही या स्पर्धेचा अनुभव कसा आला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही पाहिलं आयोजन? आम्ही हा तरी पण 3-4 वर्ष झाले खेळतो आहे आयोजन, आणि आयोजन खूप छान होतं यांचं. एक मोठी फाईट होईल का भावेश उलवेकर विरुद्ध विशाल म्हात्रे? मोठी फाईट म्हणजे होईलच, तो पण मित्रच आहे माझा. मॅचमध्ये हां, ती तर फाईट खूप होते आमची. थँक्यू सो मच. साहिल या जॉईन करा. साहिल उलवेकर, बायकर मॅन. साहिल, बायकर मॅन ही पदवी तुला मिळाली आहे, आनंद भरपूर झाला असेल. आता कॉन्फिडन्स लेवल हाय, काय करशील? टॉस पराभूत झाला, जर टॉस जिंकला असता तर काय घेतला असता निर्णय? गोलंदाजीच केली असती. कसं वाटतं तुला या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आयोजन कसं वाटलं? शार्पीच आणि परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतो. प्रोफेशनल क्रिकेट, उत्तम आयोजन आहे आणि आम्ही दरवर्षी इथे खेळतो. एक मोठी मॅच पाहायला मिळेल का? कारण तुमच्या दोन्ही संघात चांगले बॉलर आहेत. विशाली चांगला गोलंदाज आहे, मात्र टीम पूर्ण कुठारी तयार आहे आणि तुमच्याकडे भावेश, साहिल, तू स्वतः, राहुल दादा, विरा स्पोर्ट चांगली गोलंदाजी करतायत. एक अटीतटीची लढत होईल का या सामन्यामध्ये? हो, नक्कीच. थँक्यू सो मच. स्वीट अँड शॉर्ट आन्सर बाय कॅप्टन साहिल उलवेकर. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टीम सात्विक 11 कुठारी वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. नाउ बॅक टू कॉम बॉक्स विथ सुशांत पाटील सर. काबोठे. धन्यवाद. याच वेळेत आपण पाहिलं तर पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू लगातार 2 षटकार, 56 धावांचं टार्गेट पूर्ण करण्याची तयारी दाखवली. या अगोदरची मॅच ही तशीच झाली होती. एक चेंडू डॉट झाल्यानंतर लगातार 2 षटकार लगावले होते. आता मात्र तशी सुरुवात या फलंदाजाच्या माध्यमातून अर्थात दर्शन पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी मार्कवर सोनू काथारा. बाईक मिळाली आहे गोलंदाजीच्या जीवावरती आणि यावेळेस मात्र तो संघर्ष करतोय. यावेळेला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू आउटफील्डवरती थोडासा फंबल झाला आणि बाउंड्रीलाईनच्या बाहेर चौकार. तर या चौकाराने एकूण धावा धावपलकावरती झाल्यात 16. 56 धावांचं टार्गेट असताना हे 3 चेंडू असे काही पडलेत सोनू काथारा याच्या हातातून की ज्यामध्ये 16 धाव्या. आवाज कोणाचा आवाज ही दिशातून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातील दमदार व्यक्तिमत्व राष्ट्रवादी पाटील साहेब, त्यांच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब कमिटीचे महबूब शेख आणि सन्माननीय प्रदेश सचिव महाराष्ट्र शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष नितीन त्रिमुके आणि नगरसेवक सतीश पाटील दादा कार्यसम्राट नगरसेवक या तिन्ही पाहुण्यांचं मंचकावरती शुभागमन होत आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. झुंजार व्यक्तिमत्व, माणुसकी जपणारे, भावना जपणारे आणि सतत जनतेसाठी समाजकारण करणारे आदरणीय नगरसेवक आणि या मातीतला भूमिपुत्र, आपल्या हक्काचा माणूस सन्माननीय नगरसेवक सतीश दादा पाटील यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मी सन्माननीय प्रभुदादा फडके यांच्या वतीने दादांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. व्यासपीठावरती पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत असताना महबूबजी शेख साहेब आणि नितीन त्रिमुके साहेब यांचं देखील मी इथे हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत सन्माननीय शाबाद शेख साहेब या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत.
एक युवा नेता शाबाज शेख यांना पाहिलं जातं. अनेक वेळा त्यांच्या बाईट्स आपण न्यूजवरती पाहिल्यात. शाबाज शेख आपलं देखील आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुशांत दादा व्यासपीठावरती पाहुण्यांची मांदी आली आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे हे दमदार नेते मंडळी तुम्हाला मंचकावरती पाहायला मिळते. सर्वांचं स्वागत या मंचावरती. शिक्षण सेवेला देखील साहेबांच्या माध्यमातून अनेक समाजामध्ये व्यक्तिमत्वांच्या मुखावरती नाव घेतलं जाईल असं एक सुंदर कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत साहेब. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. आपण स्वागत करूया आणि मैदानाकडे पाहूया. मैदानाकडे दर्शन पाटील याला माघारी परतवलंय. गोलंदाज सोनू काथारानं पहिल्या चेंडूपासून शोध सुरू होता. या विकेटला मैदानाच्या बाहेर पाठवावं. अखेरच्या क्षणाला 5व्या चेंडूवरती त्याला या ठिकाणी विकेट मिळाली आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू सोनू काथारा यांचा. नवीन फलंदाज सूरज सावंत यावेळेस स्ट्राईकवरती असेल, जो पंचांकडून गाठ मागण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी त्या सोनू काथारा याचा हा शेवटचा चेंडू सूरज सावंत याच्यासाठी. अतिशय जबरदस्त चेंडू आहे पहा. 3 चेंडू सुरुवातीचे 16 धावा खर्च केल्यानंतर उर्वरित 3 चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल केलेत ना, डिलिव्हर केलेत ना या गोलंदाजानं, हीच शैली आहे त्याची. म्हणजे तुमच्या गोलंदाजीमध्ये मागे काय झालं ते महत्त्वाचं नाही, येणाऱ्या चेंडूंवरती तुम्ही काय करता ते फार महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती 1 विकेटच्या नुकसानीनंतर रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 16. टार्गेट आहे 56 आणि त्यातील 16 धावा धावफलकावरती रेखाटल्यात. म्हणजेच येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची कंपल्सरी गरज असणार आहे. ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेटचे सामने आणि आपले सर्वांचे लाडके आमदार बाळाराम पाटील साहेब चषक 2025चा हा क्रिकेटचा थैमान रणसंग्राम पाहतोय आपल्या या आझाद मैदानावरती. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीने सहकार्याने ही स्पर्धा अतिशय आनंदाने 12 वर्षाचं तप पूर्ण करत आहे. यापेक्षा आणखी एका आयोजकांना काय पाहिजे असतं. प्रत्येक वेळेला आगळं वेगळं नियोजन करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येतं आणि त्या सामर्थ्यातून अध्यात्माचा धार्मिक वारसा देखील जपण्यासाठी ते सातत्याने सांगतायत. असा आपला हा मंडळ आहे आणि या मंडळाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या अतिथींच्या मिळत आहेत. 24 चेंडू आणि धावसंख्या बनवायच्या आहेत 40 आणि नियम आहे कंपल्सरी चेस. स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकवरती फलंदाज आहे आकाश पवार, ज्यांना आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाही आहे. मात्र सूरज सावंत त्याला साथ देताना 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी मार्कवर प्रेम काथारा बंधूंची संघर्षाची गाथा या नेवाली टीममधून आपण सातत्याने पाहिले, ज्यामध्ये राजेश दादा काथारा यांचं नाव घेतल्यानंतर एक धडधाकड फलंदाज आहे ज्यांना आपण नेहमीच पाहतो. मात्र इथे त्यांच्या सवंगड्यांना इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. PSI रोशनदादा काथारा नेवाली हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2ऱ्या षटकातील हा पहिला चेंडू. टॅपिंग क्रिकेट, ओ माय गॉड, अप्रतिम दर्जेदार, जणू काही पाहुण्यांच्या स्वागतासाठीच मारलेला हा दमदार षटकार. वादीचं हे जे गाणं आहे ना, हे ऐकण्यासारखं आहे. कारण एकेकाली शरदचंद्रजी पवार साहेब अवघ्या पावसामध्ये भिजत असताना त्यांनी एक खूप चांगलं भाषण केलं होतं आणि लढवय्या स्वभाव काय असतो ते शरदचंद्रजी पवार साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. सुशांत सर, नक्कीच टप्प्यात कार्यक्रम करण्याचं सामर्थ्य आणि इथे या टप्प्यावरती उसळी घेण्यावरती आणि इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल पकडलाय आणि आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे
मेहबूब शेख साहेब या व्यासपीठावरती आल्यात आणि खऱ्या अर्थाने मेहबूब साहेबांना देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे. आणि मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जो काही नफा मिळेल, जो काही फायदा होणार आयोजकांना, तो संपूर्ण फायदा आपण पाहिला ना तर आदिवासी वाडीमध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुस्तकांसाठी ते पैसे वापरले जातात. समाजकारणासाठी मित्रांनो, त्यासाठी श्री राम मित्र मंडळ ओळखला जातो. म्हणून यांचं स्लोगन आपण पाहिलं ना, घरात मन करणारी माणसं, घरात घर करणारी माणसं. आणि खऱ्या अर्थाने हे शोभणारं आहे, कारण या स्पर्धेतून जो नफा मिळतो तो कोणत्याही पार्टीसाठी वापरला जात नाही, तो चांगल्या कामासाठी वापरला जातो. आणि खरंच सन्मान्य सतीश पाटील साहेब, मेहबूब शेख साहेब आणि नितीन त्रिमुखे, शहबाज दादा, आपण या स्पर्धेमध्ये आलात हे आमचं सौभाग्य आहे. कारण तुमचं प्रेम आमचे उपाध्यक्ष प्रभुदादा फडके, अनिलदादा डोंगरे आणि विशाल पाटील या त्रिमूर्तीवर असं सदैव ठेवा. कारण त्यांचा हा संपूर्ण जी संकल्पना आहे ही चांगल्या कामासाठी, तो नफा वापरण्यासाठी आहे. त्यासाठी ही आपण टेनिसची स्पर्धा पाहतोय. नक्कीच माणसानं माणसाशी सुव्यवस्थित सुविचाराने सातत्याने जगलं पाहिजे. आणि आपण समाजाचे काहीतरी बांधील आहोत या उक्तीप्रमाणे समाजासाठी निस्सीम सेवा, निस्वार्थ सेवा केली पाहिजे. आपण पाहू शकाल अतिथी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि एकूण धावफलकावरती या षटकारानं रेखाटल्या गेल्या त्या म्हणजेच 28 धावा, 56 धावांचं टार्गेट असताना इथे फलंदाजानं ठरवलं आहे की आज कमीत कमी डझनभर तरी यांचे चेंडू घालवायचे. कदाचित हाच निश्चय असावा, पण फलंदाजांची फलंदाजी आणि गोलंदाजांची गोलंदाजी यावर तर खरं फिल्डिंगचं क्षेत्र विवरण निर्भर असतं. पाहूया पुढील चेंडू. पहा, अगदी चेंडू जसा मनगटामधून सुटला ना तसाच त्या चेंडूवरती अगदी एक आपल्या भाषेत उपट घालण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बाहेरून होता. त्यामुळे पंचांनी हेरलाय आणि सांगितलंय हा अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूनं धावसंख्येत भर पडेल. धावा होतील धावफलकावरती 29. अजूनही 27 धावसंख्या बनवायच्या आहेत आणि आपल्या या धावसंख्या वाचवण्यासाठी एका बाजूला प्रेम काथारा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बॉल, टॅपिंग क्रिकेट. यावेळेला चेंडूची गती होती, मिसटायमिंग, कार्पेटला घसपटत चेंडू अगदी मिड ऑनला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कुठल्याही प्रकारची धावसंख्या नसेल असे चेंडू शोधावे लागतील. हे चेंडू फार महत्त्वाचे आहेत. तुमच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर, मोठा फटका गेल्यानंतर अगदी धावसंख्येचं जे तगडं आव्हान असतं ना ते अगदी विस्कळीत होतं, ढील होतं. त्यामुळे आपल्याला एकेरी दुहेरी जरी आल्या ना तरी येणाऱ्या षटकामध्ये आपण कमबॅक करू शकता. आणि हे कमबॅक पाहायला मिळत आहे. अपील केली गेली आहे यावेळेस जोरदार. आणि इथे नेमकं काय घडलंय ते आपण पाहणार आहोत. 2 पंच एकत्रित येतील आणि इथे या षटकातील हा चेंडू जो फेकला गेलाय 5वा चेंडू, आणि तिथे थोडीशी विचारसरणी केली जाईल आमच्या 2 पंचांच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा प्रकाश ज्योतातील दमदार क्रिकेटचे सामने, आमदार बाळाराम पाटील साहेब चषक 2025 आपण पाहत आहात. शांत आणि संयमी व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. शिक्षणाची सेवा त्यांच्या माध्यमातून प्रवीण सर दिली जात आहे. असं सांगितलं जातं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले. आणि इतके सगळे अनर्थ घडले ना ते एका अविद्येमुळे. त्यामुळे समाजामध्ये शिक्षण सेवा जी श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ पोचवत आहे ना ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. अगदी बरोबर सर, तुम्ही चांगला उल्लेख केला. बघा, या स्पर्धेमध्ये जे पाहुणे मंडळी आम्हाला आर्थिक योगदान देत आहेत, तो आर्थिक योगदान कोणत्याही पार्टीसाठी वापरला जात नाही, तर तो योगदान वापरला जातो आदिवासी वाड्यात ज्या शाळा आहेत त्या शाळेतील नूतनीकरणासाठी वापरला जातो, तिथे शिक्षणासाठी वापरला जातो आणि समाजकारणासाठी वापरला जातो. या स्पर्धेमध्ये अनेक दानशूर दाते आले आणि आवर्जून हसत केलं ते या स्पर्धेला योगदान देतात, पाठिंबा देतात. कारण या जो मित्रमंडळ आहे श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, मनात घर करणारी माणसं, त्यांचं स्लोगन, त्याप्रमाणे त्यांची कामगिरी देखील राहिली आहे. आणि चांगल्या कामासाठी, समाजकारणासाठी नेहमीच ही संघटना पुढे असते. आणि मी आवर्जून कौतुक करेल सन्माननीय आमचे उपाध्यक्ष पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभुदादा फडके आणि सन्माननीय तलोजा MIDCचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अनिलदादा डोंगरे आणि प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष विशालदादा पाटील, की या तिघांच्या प्रेमाखातीर आणि या आयोजनासाठी सन्माननीय 3 आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत, सतीशजी पाटील साहेब, मेहबूब शेख आणि नितीन त्रिमुखे, शहबाज शेख, हे खास आज त्यांच्या प्रेमाखातीर इथे उपस्थित झालेत. मी या सर्वांचं
मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती, ज्यानं पहिला षटक फेकला होता वैयक्तिक कोट्यातील, दुसरा षटक फेकण्यासाठी सोनू काथारा पुन्हा आलाय आणि त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे आणि त्या कॉन्फिडन्सनं आता मात्र या धावसंख्येला जखडून ठेवण्याचं काम तो यावेळेस करील की फलंदाज त्यांना प्रत्युत्तर देईल. पाहूया. 18 चेंडू 25 धावा. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न होता. अगदीच या गोलंदाजाचा विचार केला ना तर अकुर्ली या ठिकाणी या गोलंदाजाला आपल्या शैलीतून बाईक मिळाली होती आणि इथे मात्र तो प्रयत्न करतोय. इन आणि आऊट हे 2 प्रकार स्पिनचे त्याच्याकडे आहेत आणि ते व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टॅपिंग क्रिकेट पाहिलंय, शोधलंय आणि क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चूक करणार नाहीये आणि या व्हेरिएशन वरती मिळाली आहे सोनू काथारा याला विकेट. तर सन्माननीय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाला शुभेच्छा आल्यात आकाशजी कातारा आणि विवेक बोराडे यांच्याकडून. गौरी स्पोर्ट्स नेवालीसाठी त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. अनेक प्रेक्षक यूट्यूबवरती जोडले गेलेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. नेवालीचे प्रेक्षक जोडले गेलेत आणि ऑपोजिशनला पाहिलं तर बेलवलीचे प्रेक्षक जोडले गेलेत. तर सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावपलकावरती आहेत 31 धावा. या चेंडूवरती सोनू काथारा याला विकेट मिळाली, ज्यानं 2 चेंडू फेकले. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर विकेट आणि नवीन फलंदाज मैदानावरती जाईल. अजूनही धावसंख्या बनवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. 16 चेंडू आणि 25 धावा धावपलकावरती अजूनही बनवायचे आहेत आणि सोनू काथारा यानं जर या षटकामध्ये कमाल केली ना तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आपल्याला रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. आणि रसिकांना काय पाहिजे असतं, क्रिकेट रसिकांना तेच पाहिजे असतं, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा. यावेळेला पुल केला आणि तिथे सक्सेसफुल. ओ माय गॉड, अतिशय जबरदस्त. इथून मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य बदलायला सुरुवात होत आहे. आणखी एक विकेट. इथली माती सांगून जाते शिवछत्रपतींची गाथा, सह्याद्रीनेही टेकिला त्यांच्या पुढती माथा. अहो फडकतो अजून भगवा, हे त्या भगव्याचं भाग्य आहे, कारण अखंड सह्याद्रीवर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. अगदीच आपल्या ज्ञात आणि अज्ञात मावल्यांनी सुलतानशाहीचे, मोगलशाहीचे घाव आपल्या पोलादी मनगटांवरती आणि छातीवरती पेले ना, त्या माझ्या मावल्यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. त्यांच्यामुळेच आज आपण या स्पर्धा पाहत आहोत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा फुटवर्क नाहीये, स्टेप आउट नाहीये, कारण सोनू काथाराचे चेंडू जर खेळायचे असतील ना तर त्या चेंडूंचा अभ्यास, तितका सराव तुम्हाला असायला हवा. कारण हॅट्रिकच्या बोल्यावरती होता, पण आतापर्यंत त्याची जर आपण ही गोलंदाजी पाहिली ना तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आत्ताची जी गोलंदाजी पाहतो ना, 4 चेंडूंमध्ये 2 डॉट आणि 2 विकेट, हा 5वा चेंडू. अप्रतिम. यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू फुलटॉस्ट होता. स्क्वेअर लेगवरून क्षेत्ररक्षक येतोय, डीप वरून 1 धाव मात्र नक्कीच मिळेल. कनेक्टिव्हिटी बनवली आहे या फलंदाजानं, ज्याची नितांत गरज होती. आता मात्र धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल 32 धावा. आता 13 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण, म्हणजे हा चेंडू सोनू काथारासाठी फार महत्वाचा आहे. आणि हा चेंडू फलंदाज निलेश पाटीलसाठी फार महत्वाचा आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या टीमला निलेश पाटील आणि तुषार चोरघे किनाऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न करत आहे, तर सोनू काथाराही. म्हणजे सामना अजूनही कुठल्या अवस्थेत आहे ते आपण सांगू शकत नाही. भविष्यवाणी करू शकतो पण त्याला पूर्ण विराम देऊ शकत नाही. इतकं अप्रतिम
हे क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण सातत्याने पाहिलंय. सोनू काताराचा हा शेवटचा चेंडू. यावेळेस स्ट्राईकवरती फलंदाज आहे निलेश पाटील. येस, निलेश पाटीलनं आतापर्यंत 4 चेंडू खेळत 8 धावा बनवल्यात. त्याच्यावरती आशा निर्भर आहे. हलकासा पुश करण्याचा प्रयत्न होता. राजेश कातारला चेंडू सापडला नाहीये, पण या चेंडूवरती तितकासा फरक पडणार नाहीये. डॉट बॉल आलाय. या चेंडूवरती कदाचित स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता निलेश पाटीलचा, कारण त्याला माहिती आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जे 6 सुरुवातीचे चेंडू आहेत ना त्याच्यामध्येच आपल्याला या धावसंख्येला विस्कळीत करावं लागेल. त्यानंतर शेवटच्या षटकात कदाचित हे चित्र बदलू शकतं. आता आपण पाहतोय समीकरण 12 चेंडू 24 धावा आणि धावफलकावरती एकूण धावा 32 रेखाटल्या गेल्यात. ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू. तर एकेकाली सुशांत दादा आपण प्रभुदादा फडके यांना पाहतो व्यासपीठावरती, अनिलदादा डोंगरे, विशाल पाटील. मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. निश्चित खऱ्या अर्थाने मी तिघांचा उल्लेख केला ज्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक मोठा चषक आम्ही डे स्पर्धा पाहिली आणि त्यावेळी देखील सतीशदादा पाटील असतील, आमचे मेहबूब शेख असतील आणि नितीनजी त्रिमुखे, शहबाज शेख याची उपस्थिती पाहिली होती. एक मोठी डे स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा होती, परंतु पाहण्यासारखी. अगदी शरदचंद्र पवार साहेब यांची आठवण करून त्या स्पर्धेमध्ये आम्ही सुरुवात केली आणि तिथे देखील प्रचंड प्रेम नगरसेवक सतीशदादा पाटील यांनी दिला होता. महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख साहेबांनी दिला होता. आणि खरं तर तुम्ही उल्लेख केला शिक्षणाचा. रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी संस्था आहे, रयत शिक्षण संस्था, आणि असंख्य विद्यार्थी या शिक्षण संस्थेने घडवलेत. तर ही कामगिरी देखील मोलाची आहे. आणि आपण जो मित्रमंडळ पाहतो ना, श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ, म्हणजे मनात घर करणारी माणसं, असे अनेक आपण मित्रमंडळ पाहिले असतील. परंतु या स्पर्धेमध्ये जो काही नफा होतो तो सामाजिक कार्यासाठी वापरला जातो दरवर्षीप्रमाणे. आणि हे नेते जेवढे आमची मंडळी आहेत ते सर्व येतात, समाजकार्याला साथ देतात आणि तेही योगदान देतात. या मित्रमंडळातर्फे अनेक कार्यक्रम केले जातात. आम्ही 2 वर्षापूर्वी श्रीकृष्ण कथा पाहिली, खूप मोठी कथा होती. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही अखंड हरिनाम सप्ताह पाहतो. डोंगरचा पाडा गाव म्हटलं ना तर हा भक्तिमय वातावरणवाला गाव आहे. म्हणजे अगदी विठ्ठल रखमाईचं मंदिर या गावामध्ये आहे, गावदेवीचं मंदिर आहे आणि सातत्याने चांगले कार्य या गावाकडून केले जातात आणि सातत्य टिकवलं या गावाने. भरपूर गावांना या डोंगरचा पाड्याकडून शिकण्यासारखं आहे सुशांत पाटील सर, की आपल्या गावामध्ये एकी कशी ठेवायची आणि कशा प्रकारे आपण सामाजिक कार्य करायचं हे या मित्रमंडळकडून आपल्याला शिकायला मिळतं. नक्कीच ज्याच्या आयुष्यात परमार्थ नाही ना त्याचं जीवन शून्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण परमार्थानं आपले विचार फुलतात आणि त्या विचारांनी सामंजस्यपणा येतो आणि सामंजस्यपणा आला ना की आपण एकमेकांच्या सोबत उभं राहतो. म्हणून सांगितलं जातं की एकमेका सहाय्य करू अवघे दूर सुपंत. आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आता जर अमित पाजी असते ना तर सांगितलं असतं की ना आदमी कद से बडा होता है ना पद से बडा होता है, आदमी जो मुसीबतों में खड़ा होता है ना वही सबसे बड़ा होता है. ज्या वेळेला तुम्ही एकमेकांच्या पाठीशी उभं राहताना त्यावेळेला समाजामध्ये तुमचं नाव होतं आणि ते नाव तुमच्या विचारांनी घडतं. म्हणून परमार्थ जीवनात पाहिजेच. राघव रामचंद्रंच्या रावणारे रमापतीम राजीवलोचनम रामम तौ वंदे रघुनंदनम. रामासारखे जगा. यावेळेला टॉप केलाय, शतरक्षक आहे त्या ठिकाणी प्रयत्न केलाय अप्रतिम. त्या झोनमध्ये फार सुंदर प्रयत्न केलाय, पण यावेळेस या चेंडूवरती षटकार येईल. प्रयत्न फार सुंदर होता पण त्याच्या पलीकडे हा चेंडू गेलाय आणि षटकार मिळालाय. पहा, मी सांगितलं होतं यावेळेस निलेश पाटीलनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तुषार सोरगे यानं विश्वास दाखवलाय की मी तुझ्यासोबत आपल्या टीमला किनाऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत समीकरण पाहतोय 11 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर अतिश काथारा. लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक आहे आणि चूक करणार नाही आहे. यावेळेस मात्र आणखी एक विकेट. पहा, कधी चेंडू तुमचा तर कधी चेंडू आमचा. तू आणि मी असंच काही चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. येईल एक विकेट. अडतीस धावा धावपलकावरती. हा चेंडू लोअर फुलटॉस होता. चेंडूमध्ये टायमिंग केलं होतं पण ताकद थोडीशी कमी आजमावली गेली. त्यामुळे तुषार चोरगेला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पण तुषार चोरगेनं 3 चेंडूंमध्ये 7 धावा बनवल्यात. म्हणजे जे मोठं समीकरण होतं ना ते थोडंसं खुलं केलंय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज मैदानावरती जाईल. वेदांत पवार स्ट्राईक असेल. या 6 चेंडूंपैकी जे आता येणारे
4 चेंडू आहेत ना ते फार महत्त्वाचे असतील अतिश काथारासाठी. या 4 चेंडूंवरती क्रिकेटमधील लसावी आणि मसावी शोधून काढावं लागेल, कारण तीच एक धमक आपण पाहू शकाल या क्रिकेटर्समध्ये असते. विराट कोहली, आर अश्विन असे अनेक पोस्टर, रोहित शर्मा, के एल राहुल लागलेले आहेत. हे सगळ्यांचे स्टार आहेत, आपले इंडियाचे स्टार आहेत आणि त्यांच्याकडे पाहूनच आपण आपलं क्रिकेट सजवत असतो. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा यावेळेला चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय डीप थर्डमॅनकडे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट, 2 धावा पूर्ण केल्यात. कनेक्टिव्हिटी असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला चेंडू डॉट होतो त्यावेळेला थोडं हळूहळू प्रेशर येतं, पण एकेरी दुहेरी धावसंख्या तुमच्या बॅटला जर कनेक्ट झालं ना तर एक धावसंख्या का होईना पण त्या समीकरणामधून कमी होत असतात. आता इथे एकूण धावा आपण धावफलकावरती पाहतोय 40 धावा टार्गेट आहे ऑल टोटल 56चं आणि 40 धावा धावफलकावरती 9 चेंडू 16 धावा. यावेळेला लेग स्टंपला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. मी सांगितलं होतं कधी चेंडू तुझा तर कधी चेंडू माझा, असंच समीकरण मैदानावरती. आणखी एक विकेट डगआउटला येईल. ओम बोलल्याने मनाला शांत. भूमी आहे ही, विचारवंतांची भूमी आहे, थोर महापुरुषांची भूमी आहे आणि ज्यात आपण जन्मलोत हे आपलं भाग्य आहे. असं सांगितलं जातं भारत जन्म दुर्लभम, पण त्याहीपेक्षा अधिक सांगितलं जातं महाराष्ट्र जन्म अतिदुर्लभम. या महाराष्ट्राच्या मायभूमीत जन्माला यायचं असेल ना तर 7 जन्मांची पुण्याची शिदोरी तुमच्या पाठीवरती असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपलं भाग्य आहे की आपण या महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये आहोत, जिथे कीर्तन सेवा आहे, भजन सेवा आहे, सगळ्याच गोष्टी परमार्थाच्या माध्यमातून आई वडील संस्कार रूपी आपल्याला देत असतात. आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. पूर्वीचं क्रिकेट हे थोडंसं भांडखोर होतं, पण त्यानंतर क्रिकेट थोडंसं बदललं. क्रिकेटची परिभाषा बदलली, गाव आज मित्र झालेत आणि तेच मित्र एकमेकांच्या विरोधात जरी लढत असले तरी ते मैदानात आहेत, मैदानाच्या बाहेर एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. हेच तर शिकणं असतं, हेच तर आपल्याला घेऊन जायचं असतं. यावेळेला पुढील चेंडू अतिशय जबरदस्त ऑन साईडला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, टप्प्यात उचलील. 1 धाव मात्र नक्कीच मिळाली आहे. थ्रो अगदी बरोबर फेकलाय. एका धावेने समीकरण 1 ने कमी होईल. 41 धावा. आता 15 चेंडू आणि 15 चेंडू आणि 7 चेंडू आणि 15 धावा, माफ करा. समीकरण आपल्याला जरी सोपं वाटलं तरी ते कधीही अवघड होऊ शकतं, कधीही सोपं होऊ शकतं. कारण क्रिकेटची परिभाषा अनेक समालोचक आम्ही सांगत असतो की क्रिकेट हा सरड्यासारखा किंवा त्याहीपेक्षा जास्त रंग बदलतो. त्याचं कारण आहे, कारण एकमेकांना प्रतिस्पर्धी बनून 100% आपल्या टीमसाठी योगदान देणं. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज आणि त्यांना साथ देताना क्षेत्ररक्षक. नेक्स्ट बॉल अतिश काथारा. हा चेंडू फार महत्वाचा होता. या चेंडूची अपेक्षा होती निवाली टीमला. तो चेंडू शोधून काढलाय, डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलनं आता समीकरण इथे पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 14 धावा. 6 चेंडू 15 धावा धावफलकावरती. आता मात्र एकूण धावसंख्या रेखाटल्या गेल्यात त्या म्हणजेच 41 धावा. 56 धावांचं टार्गेट आहे आणि 56 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना आता मात्र या षटकामध्ये जी दमछाक केली ना, या षटकामध्ये सुरुवातीला 1 षटकार आला होता, त्यानंतर परिपूर्ण बदललेली गोलंदाजी पाहायला मिळेल. चला फारसा वेळ लावायचा नाही. आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळेनुसार जाऊया. घड्याळाचे काटे 10:27 पोचलेत, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की त्वरा करा. 6 चेंडू 15 धावा. आपण पाहू शकाल आमच्या व्यासपीठावरती आमचे सगळे अतिथी आणि या अतिथींचं स्वागत या षटकानंतर आपण नक्कीच करूया. पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आमच्या आयोजकांचं निरंतर कर्तव्य राहिलंय आणि ते कर्तव्यनिष्ठा जपत असताना आपण पाहू शकाल आमचे सगळे आयोजक अगदी या स्पर्धेला 26 जानेवारीला सुरुवात झाली आणि 31 जानेवारी मेगा फिनाले पाहायला मिळेल. या
नाईट टुर्नामेंटमध्ये आझाद मैदान परिपूर्ण आमच्या सर्व आयोजकांनी ज्या पद्धतीनं हे आयोजन केलं ना, आयोजन नियोजन प्रयोजन आपण पाहू शकाल. बरोबर स्टेजच्या उजव्या बाजूला ग्राउंडच्या मधोमध LED स्क्रीन आहे, ज्यावरती एखादा डिसिजन पंचांचा या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे आला ना तर आमचे सगळे खेळाडू आणि रसिक त्या LED स्क्रीनकडे पाहतात. इतकं सुंदर आयोजन आहे, नियोजन आहे. रायगडमध्ये जर विचार केला ना, आयोजनाचं जर नंबर आलं ना तर या आमच्या डोंगऱ्याच्या पाळा आयोजकांना 100% द्यावं. यावेळेला चेंडू थोडासा बाहेर गेलाय. 6 चेंडू 15 धावांची गरज असताना 1 धाव अवांतरची आली आहे. पुन्हा एकदा समीकरण धावसंख्येत आपण जर बदल पाहतोय 6 चेंडू आणि 14 धावा. लेग साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका सजवलाय आणि तिथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न, तो चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. उभा असेल. कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि ज्या पद्धतीनं आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना मित्रांनो, अगदी हवेमध्ये शब्द तरंगत आहेत. याचं कारण आहे उत्कृष्ट साऊंड मास्टरची मास्टरगिरी, कलाकाराचा श्वास की प्राण. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडू गेलाय. अगदी धावसंख्येला पळून काढण्याचा प्रयत्न होता, पण इथे 2 धावा मात्र रोखू शकले नाही. 2 धावेने समीकरण पुढे जाईल. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 48 धावा. जसजसा चेंडू पडेल ना तसतसं टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळेल. जसजसा चेंडू पडेल ना तसतसं माहोल होईल, या तीळ मात्र शंका नाही आहे. आता समीकरण आलंय 4 चेंडू 8 धावा. एखाद डॉट बॉल या सामन्याला आणखी रंगतदार करेल. यावेळेला दिशाहीन झालेला चेंडू, अगदीच या गोलंदाजानं पहिला चेंडू अवांतर फेकला होता, त्यानंतर हा अवांतर चेंडू. कदाचित काहीतरी वेगळं करण्याचं निर्धार केला असावा, पण फलंदाज आमचे चालाक आहेत. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एकमेकांवरती विश्वास दाखवून टिकून खेळण्याचा नॉनस्टॉप प्रयत्न करत आहेत ना, त्यांचं देखील कौतुक तितकंच. मंगेश पाटील आणि निलेश पाटील हे आता मात्र अजूनही समीकरण 4 चेंडू 7 धावा. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी. यावेळेला टॅप केला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. गतीनं गोलंदाजी करत असेल ना तर त्या गोलंदाजाला तितका मार पडत नाही. पण तुमच्याकडे जर मीडियम गती असेल तर व्हेरिएशनची कमाल तितकी असायला हवी. इथे प्रयत्न केला होता, पण कुठे प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ना, तर तो षटकार आला. आता समीकरण 3 चेंडू 1 धाव. काही होऊ शकतं मैदानावरती या 3 चेंडूंमध्ये. फलंदाज वन्स अगेन तयारी आहे या चेंडूवरती खेळण्याची. यावेळेला टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे ओ माय गॉड, हा थ्रो हातात फेकणं गरजेचं होतं. विजयी धावसंख्या होती आणि इथे एका धावेची गरज असताना सामना परिपूर्ण खुला केलाय आणि विजय प्राप्त केलाय. थँक्यू सो मच गौरी स्पोर्ट्स.